सबकोपरी धनंजय पाटील. धन्यवाद प्रमोद सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकत आहात. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील मॅच क्रमांक 2च्या पहिल्या इनिंगकडे आपण वळूयात. श्रीराम कसराळी संघ मैदानाच्या मध्ये अंपास तयार आहेत. सामन्याच्या दिशेने आपण पुन्हा एकदा वळतोय. महत्त्वाचा मॅच सुरू होतो. एका बाजूला श्रीराम कसराळी बीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश मोदलपाडा या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात होत आहेत. सर्व क्रीडा रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. मॅच आनंद घेत असताना आदरणीय नामदेवजी वैती सर आणि त्यांची एंटायर टीम त्या ठिकाणी मॅच आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. पहिला बॉल शरीराचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान बॉल मात्र मैदानाच्या मध्ये डिलिव्हर केलं मंथननं. बहुतांश स्पर्धा आता आपण आपल्या विभागामध्ये ज्यावेळी पार पडल्यात, वैतरणाच्या परिसरामध्ये पार पडल्यात, त्यावेळी सर्वाधिक चांगली गोलंदाजी श्रीराम कसराळी संघाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला. मंथनच्या माध्यमातून 5 विकेट एका षटकामध्ये घेणाऱ्यापैकी एक खेळाडू म्हणून मंथनकडे पाहिलं गेलं. श्रीराम चषक कसराळीच्या त्या स्पर्धेमध्ये 25व्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर या खेळाडूला अगदी बेटर परफॉर्मन्स त्यानं मात्र दिला होता. जाणता राजा चषक खार्डीमध्ये फटकाब्यामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहे. जेलची संधी त्या ठिकाणी कॅच कंप्लीट होईल का? हो, कंप्लीट झाला आहे. पहिली विकेट मात्र गमावलंय टीमनं. श्री गणेश मोदलपाडा संघानं फलंदाज प्रशांत आज नाराज करून बाद. विकेट. थँक्यू. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये ओ द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. फटका खेळायचा होता परंतु उंच जास्त गेला. धीरज वैती त्या ठिकाणी मात्र होते आणि धीरजने एक चांगला कॅच कंप्लीट केलात. दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट सध्या डीबीएनच्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करतात. नयन तांडेल अंडरआर्म बॉक्स क्रिकेटपासून ज्यांची सुरुवात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं डीबीएनच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. जयेश ही जोडले गेलेत आमच्या जोडीने आणि कॅमेरामॅन म्हणून रोहित सातत्यानं कॅमेरामॅनची महत्त्वाची भूमिका ज्यांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक स्पेशल या स्पर्धेच्या माध्यमातून महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्हाला आपल्या टीमची जर्सी परिधान करून यायची आहेत. इतकी मोठी स्पर्धा आयोजन केल्यात त्यामध्ये ही शिस्त देखील असतं खूप गरजेचं, कारण तुम्ही तुमच्या टीमची ज्यावेळी जर्सीमध्ये दिसतायत त्यावेळी पाहण्याची आणि ती वेगळी मजा असते. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून देखील खूप छान पद्धतीचं आपण पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवले जात आहेत. धाबा अजूनही खातं ओपन केले जात नाहीत. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर संदेश आलात. 3ऱ्या क्रमांकावरती वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आपण संदेशला पाहू शकतायत. विकेट मिळवलं मंथननं. मंथन पुन्हा एकदा तयार. आणखीन एक वेगवान बॉल. फटका मात्र खेळला. क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी वेगाने बॉल फील करतायत. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्यात. विपुल वैती यांना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फील्ड करत असताना आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 2 धावा 3 बॉलचा खेळ संपलायत. वाघोबा खंदरपाडा संघ देखील या ठिकाणी पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भीमसेनजी यांचंही आगमन झालं. त्यांचंही स्वागत. याच मैदानाची एक आठवणही आहे त्यांची. पंच म्हणून नितेश कदम सर यांना आपण मैदानावरती पाहू शकतात. खूप छान पद्धतीने पंचांच्या माध्यमातून सातत्याने कामगिरी त्यांची असते. लाला मुकादम सर आणि अमित काराई सर यांना आपण पाहतायत. हे 3 पंच मागच्या वर्षी देखील वाघोबा ग्रुप चषक कसराळीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले होते. ते 3 अंपायर पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून देखील जॉईन आहेत आणि त्या सर्व काही गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 2. आतापर्यंत बॉल फेकून झालाय 4. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. ओद विकेट. खोलब्या टप्प्याचा बॉल. समोरच्या दिशेने फटका. हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉलला मात्र एक्झिक्यूट केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. कडक बेधडक सिक्सर. 6. थँक्यू. वा,
खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने खेळला, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला आणि सरळ डिस्पॅच करत असताना षटकार ठोकलाय संदेशनं. ऑफच्या बाहेरचा बॉल होता, कट करायचा होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचा होता, ते चेक करतात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये झाला कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. सुरुवात तितकी काही चांगली झाली नाहीत, परंतु मैदानावरती आता तो एंड कशा प्रकारे होणार याही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये ऐकूयात डीजे गोकुल भगत यांना आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता, भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, धनका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ बरोबर समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. स्कोर कार्डवरती मात्र लगावण्यात आलं. धीरज आलात सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी. धीरज वैती. पुढचा मॅच दोन्ही संघ तयार राहायचं. एका बाजूने आपण पाहिलं तर वाघोबा खंदरपाड्याचा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि वाघोबा खंदरपाड्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर त्यांना तोड देण्यासाठी टीम आई जुदानी कसराळी बीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये खेळला आणि बॉल चालला वेगाने. पंचांचा इशारा, बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 12 धावा. पहिल्याच बॉलवरती मात्र चौकार आला धीरजच्या गोलंदाजीवरती. प्रकाशांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर चौकार पाहायला मिळतोय. प्रकाश घाटाळ स्ट्राईक एनवरती गोलंदाजीवरती धीरज. ऑफच्या बाहेरचा बॉल होता, पुन्हा त्या खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती तर फिल्डिंग चांगली करतायत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती पुढे जात असताना 13च्या घरामध्ये मात्र धावसंख्या सध्या गेल्यात. तेरा धावा धावफलकावरती आहेत. आयोजकांची टीम देखील या स्पर्धेसाठी मात्र खूप छान मेहनत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाघोबा क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू अतिशय मेहनत घेत आहेत. पुढे आता फटका काय होता समोरच्या दिशेने, त्या ठिकाणी संधी आहे रनआउटची. फलंदाज मात्र होतील बाद. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. सर्व टीमला विनंती आहेत, आपण जे पुढचे संघ खेळणार आहेत आपल्या टीमची जर्सी तुम्हाला एका जर्सीमध्ये खेळायचं आहेत. त्यामुळे प्रत्येक प्लेअरला यापूर्वी देखील फॉर्मवरती लिहिलं होतं की तुमच्या टीमची जर्सी परिधान करूनच तुम्हाला मैदानावरती उतरावं लागेल. त्यामुळे एकच जर्सी परिधान करून तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. आई जुदानी कसराली बी आणि वाघोबा खंदरपाडा आपल्याला तयार राहायचं आहे. टॉस करण्यासाठी तुम्हाला या पहिल्या इनिंग नंतर बरोबर या ठिकाणी यावं लागेल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असतील. आई जुदानी कसराली बी आणि वाघोबा खंदरपाडा यांच्यामध्ये पुढचा मॅच होईल. या जाऊयात पुन्हा त्या मॅचकडे. थोडा बाहेरच्या दिशेने मात्र जात असताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॉल. त्या ठिकाणी येतोय डॉट बॉल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 13ला 2 विकेट. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल. सुरुवात या षटकाची चौकाराने केलीत, त्याच्यानंतर सिंगल डॉट विकेट डॉट. आतापर्यंत तितके प्रॉमिसिंग बॅटिंग नाही राहिली ती मोदलपाडा संघाच्या माध्यमातून. लास्ट बॉल थोडा पुढे टाकलाय, फटका हवेमध्ये खेळलाय.
उंच गेलाय, दूर गेलाय का? हो, दूरही गेलाय आणि बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. दोन षटकाचा बरोबर खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 19. जसं मी म्हटलं की वाघोबा ग्रुपची संपूर्णता टीम ज्यांची अथक सारी मेहनत आहेत. कारण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं राहून जाईल आणि इतकी मोठी टीम आहे वाघोबा क्रिकेट क्लब कसराळीची, ज्याची प्रत्येकाची मेहनत आहे. म्हणजे लहान मुलापासून धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19. नवल वैती मैदानाच्या मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाच्या वतीनं हे 3रं षटक घेऊन येत आहेत. पहिला बॉल खूप छान पद्धतीनं पाहायला मिळाला. थोडं ऑफ बाहेर घेऊन गेले. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्तीत जास्त डॉट कशा प्रकारे फेकता येतील ना त्याच्यासाठी प्रयत्न मात्र केले जात आहेत टीम श्रीराम कसराळी या संघाच्या माध्यमातून आणि तेच प्रयत्न सध्या करतायत. ओ, फटका चांगला खेळलाय. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार. राकेश गोवार इज ऑन फायर. राकेशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. 6 धावा तर 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. मात्र 25-25 मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवरती आलेला षटकार इम्पॉर्टंट आहे. ऑफ्टमच्या मात्र बाहेर टाकल्यात, खूपच बाहेर टाकल्यात. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल प्रतिक्रिया कळतायत. एका धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते मात्र 26-20. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानावरती संपलाय. एक एक्स्ट्रा टाकला, त्यामध्ये वाईट टाकला नुकताच. 26 धावा धावफलकावरती आपण पाहू शकताय. 4 बॉलचा खेळ बाकी. नवलचा बॉल पुन्हा मात्र पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. फिल्डिंग चांगली करतायत. एका धावेवरती मात्र समाधान. पाठीमागे क्रितेश यांच्या हातामध्ये बॉल मात्र जोपर्यंत फेकला जातो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 27-27. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पुढचा मॅच होईल टीम वाघोबा खंदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल आई जुदानी कसराळी. या 2 संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहेत. त्यामुळे दोन्ही टीम तयार राहा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. या बरोबर इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाईल. 2.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या धावफलकावरती 27. मोठा स्ट्रोक, मोठा फटका खेळलाय. बॉल चाललाय सरळ डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. पाहू शकत आपण ऍक्शन रिप्ले मध्ये हाफ स्ट्रोक कशा प्रकारे खेळलाय. खूप छान पद्धतीने आपण पाहिलं तर बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ डीप स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पहिले थोडासा शॉर्ट डिलिव्हरी होता, तितका वेळ होता आणि बरोबर फिरून मारला होता. बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. पाठीमागे क्रितेश आपली चपलाई दाखवतात, परंतु त्या ठिकाणी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर आदरणीय वसंत पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. कसराळी गावचं आपण पाहिलं तर एक गोड असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय वसंत पाटील साहेब. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा आहेत संघाच्या त्या मात्र 33.
ओ काय स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेट क्लिअर करणारा हा दणदणीत षटकार आलाय आणि या 6 धावेने धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर वाढत असताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 39 धावा 2 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या 3 षटकाचा जर आपण खेळ पाहिला तर बरोबर 39 धावा धावफलकावरती मात्र लगावण्यात आल्यात. शेवटचं षटक फेकण्यासाठी गौतम वैती टीमचे कर्णधार मात्र मैदानावरती आल्यात. परंतु दुसऱ्या बाजूला गौतमला थांबवायचं राकेशांना आणि मैदानावरती प्रकाशांना. हे 2 महत्त्वाचे खेळाडू आहेत. प्रकाश मस्कर आणि त्याला साथ देतो राकेश गोवारी. कशा प्रकारे खेळ करतात तेही पाहूयात. शेवटच्या षटकामध्ये इंटेंट क्लिअर आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत. मागच्या 3 ओव्हरमध्ये जी धावसंख्या 39च्या जवळपास आहेत तिला पुढे न्यायचं आहेत. 50च्या जवळपास घेऊन जायचं आहेत. तो प्रयत्न श्रीगणेश मोदलपाड्याचा सुरू आहेत. तर 50च्या खाली थांबवण्याचा प्रयत्न श्रीराम करतायत. पहिला बॉल पाठीमागे आपण पाहिला तर विकेट किपर थोडे मिस झाले आहेत. परंतु धावचीची संधी विकेट आलाय प्रकाश मस्करची. रनआउटच्या माध्यमातून राकेशनं थांबवलात आणि तिथून मात्र विकेट आलात ती प्रकाश मस्करची. आउट. काय पाहिजे बायांना मन सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. विकेट आला. दुसऱ्या बाजूनं या मैदानावरती सध्या हवा जर पाहिली तर राईट हँड बॅट्समॅनची सध्या तरी वाहत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने राकेशनं सांगितलं माझ्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. परंतु तो विश्वास किती कामी येईल याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही 4 ओव्हरच्या मॅच खेळतात त्यावेळी थोडं शॉर्ट ॲट क्रिकेट असतं. त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्रोक खेळायचे असतात. मैदानावरती हवा ज्यावेळी असते त्यावेळी तिथे तुम्हाला बॅटर पाठवायचे असतात. परंतु काय इथे तो निर्णय चुकलाय का याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील 4 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी आहेत. किमान 4 बॉलमध्ये किती धावा येतात तेही पाहण्यासारखं असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ते चित्र आहेत. म्हणून बाबा बाहेरूनही आवाज आला होता ज्यावेळी लेफ्टी बॅट्समॅन स्ट्राईक घेतली होती त्यावेळेला बाहेरून सांगितलं होतं प्रकाश मस्करला स्ट्राईक ती घ्यायचीच होती. परंतु राकेशनं स्वतःवरती विश्वास दाखवला. 3 बॉल त्याच्यानंतरचे 2 बॉल डॉट आल्यात. म्हणजे आतापर्यंत 3 बॉल हे फेकून झाल्यात. धावफलकावरती धावा 39. श्री गणेश मोदलपाडा वर्सेस श्रीराम कसराळी बी यांच्यामध्ये सुरू असलेली मॅच. वाघोबा क्रिकेट क्लबचं मैदान कसराळी या मैदानावरती सध्या आपण पाहिलं तर क्रिकेटचा घमासान सुरू आहेत. चारही बाजूने प्रेक्षक वर्ग मात्र आपली उपस्थिती दाखवत असताना पाहायला मिळतात. पंचक्रोशीतील सर्व गावं जांभूलपाडा असू द्यात, वैतरणा असू द्यात, कसराळे असू द्यात, तलावपाडा, डोलीव, खार्डी सर्व गावं मात्र तुम्हाला येत असताना पाहायला मिळतात. बॉल पाठीमागे चालला. रेस लागलाय क्षेत्ररक्षकामध्ये परंतु नाही थांबू शकणार. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. आउटफील्ड पाठीमागे इतकी फास्ट आहेत की तो बॉल थांबवणं थोडं कठीण आहे आणि वेगाने हा बॉल मात्र निघून जात असताना पाहायला मिळाला होता. चौकार आला होता. पूल करण्याचा प्रयत्न केलात. प्रॉपर पूल नाही करू शकले. 1 धाव त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. संघाच्या माध्यमातून सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 44-4 ऑन स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतात. लास्ट बॉल शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 44. यानंतर होणारा पुढचा मॅच दोन्ही संघाचे कर्णधार आपण या वाघोबा खंदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल आई जुदा आणि कसराळी या 2 संघादरम्यान पुढचा मॅच होणार आहे. धनंजय या ठिकाणी पोहोचतात. आपलं स्वागत वाघोबा खंदरपाडा टीमचे कॅप्टन. फटका खेळलाय शेवटच्या बॉलवरती
आणि बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. या षटकारानं 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धावफलकावरती धावा मात्र उभारण्यात आल्यात. त्या मात्र 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात आणि 51 धावेंचं लक्ष हे मैदानावरती ठेवण्यात आलं टीम श्रीराम कसराळी बी या संघासमोर. ते टीम श्री गणेश मोदलपाडा या संघानं सुरुवातीला संघर्ष केला, परंतु संघर्ष क्रिकेटचा खेळच असा खेळ आहे की जिथे संघर्षाविना पर्याय आहेत. तुम्हाला मैदानावरती पुढे जायचं असतं आणि तो संघर्ष करताना 50 धावा धावफलकावरती बरोबर लावल्यात. 51चा पाठलाग करायचा टीम श्रीराम कसराळीला. तो आव्हान तिथून थोडं कठीण होईल की सोपं होईल याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आपण टॉसकडे जाऊयात. कॅप्टन असतील एका बाजूने आई जुदानी कसराळी आणि दुसऱ्या बाजूने वाघोबा खंदरपाडा. या दोन टीम दरम्यान आपण करूया टॉस. थँक्यू. चला आई जुदानी कसराळीचे कॅप्टन आई जुदानी. आदरणीय वसंत पाटील साहेब यांना विनंती असेल. आदरणीय वसंत पाटील साहेब आपला शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूने धनंजय कर्णधार आपल्याला पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूने आई जुदानी कसराळी टीमचे कॅप्टन असणार आहेत. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. समाजसेवक या गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत. एका बाजूने कसराळी, दुसऱ्या बाजूने वाघोबा ग्रुप. वसंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कॉल वाघोबा म्हटलंय, खंदरपाडाने आणि कसराळी आलाय. टॉस जो आहे तो टीम कसराळीने जिंकलेला आहे. टीम कसराळीचे कॅप्टन आहेत आयुधानी. टॉस जिंकल्यात, काय डिसिजन आहेत? बॅटिंग कर. बॅटिंग करण्याचा निर्णय का घेण्यात आलात? कारण बहुतांश वेळी आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतो. तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, अगदी हा निर्णय का घेतलाय? जास्तीत जास्त धावा करून रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त किती धावा या मैदानावरती तुम्ही बनवू शकता असं तुम्हाला वाटतंय? 50+. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन पाहून? खूप छान आयोजन आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. कमी शब्दात सांगितलंय परंतु खूप छान सांगितलंय. वाघोबा खंदरपाडा संघाचे धनंजय, टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? क्षेत्ररक्षणच. मनासारखा कॉल आलाय, फिल्डिंग आलेली आहे. टॉस हरून देखील फिल्डिंगचा निर्णय तुम्हाला आलेला आहे. फिल्डिंग करताना समोरच्या टीमला कितीपर्यंत रोखणार? 35 पर्यंत रोखण्याचा 4 षटकामध्ये प्रयत्न आहेत. आज संपूर्ण टीम आहे. नाही संजय पण आहे. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन? फार छान आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण प्लेइंग 11ची लिस्ट त्या ठिकाणी फिलअप्स करायचे आहेत. टॉसची कहाणी पाहिलं तर टॉस जिंकल्यात आई जुदानी कसराळी. विन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. फिल्डिंगसाठी वाघोबा खंदरपाडा संघाला मैदानाच्या मध्ये उतरायचं. पुढच्या मॅचमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदला होईल. या आवाज ऐकूयात आपण, एक गोड आवाज प्रमोद सरांचा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. थँक्यू व्हेरी मच. धनंजय पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. पहिलाच बॉल ऑन साईडला अतिशय सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळत असताना एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. गौतम आणि धवल अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पॉवर प्लेचं बंधन आपल्याला पाहायला मिळतं. चांगला फटका, टक्कन आवाज आलाय. सरळ बॉलला यावेळेला फेकून दिलंय षटकारासाठी. हवेच्या झुतावर बॉल बोलत बोलत निघून जातोय. षटकार, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. या धावसंख्येवर 51 धावांचा पाठलाग करताना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय प्रभाकरजी ओगे साहेब कोपरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. रमाकांत पाटील साहेब तलावपाडा 1,000 रुपये, परशुराम पाटील तलावपाडा 500 रुपये,
सखाराम पाटील कसराळी 551 रुपये, संतोषजी बोईर सरपंच फणसपाडा 2000 रुपये, प्रभाकरजी शेठ पांडुरंग पाटील खार्डी 11,000 रुपये. ऑन साईडला कडक शॉट, क्या बात आहे. धवलच्या बॅटमधून लगातार हा दुसरा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. वसंत पाटील कसराळी 2000 रुपये, विकी आणि विशाल पाटील पाटीचा पाडा 3000 रुपये. या सर्वांचं मनपूर्वक आमच्या दात्यांचं धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेला आपलं विशेष सहकार्य लाभलंय. समोरच योगेश पाटील यांना आपण पाहतायत. अथक परिश्रम, अथक मेहनत, विश्वास किनी असतील, या सर्वांची मात्र मेहनत आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून उमेश पाटील असतील, भरपूर अशी मंडळी आहे. आमचे 2 स्कोरर दुर्गेश आणि यश हे सुद्धा आयोजक आहेत आणि चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट महत्वाची आहे. कॅच ड्रॉप्ड, खराब फिल्डिंग. ज्या फलंदाजाने 2 षटकार ऑलरेडी ठोकलेत त्याच फलंदाजाला तुम्ही जीवनदान देतायत, तर डेफिनेटली येणाऱ्या बॉलमध्ये हा फलंदाज गोलंदाजांचा कर्दनकाळ असावा. कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटल्याचा परिणाम तुम्हाला पुढील षटकांमध्ये, पुढील बॉलमध्ये पाहायला मिळेल. कारण एक झेल किती महत्त्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये हे आपण सातत्याने पाहिलेत. म्हणून श्रीसंत या खेळाडूला कोण विसरेल. अमनज्योत कौर महिला विश्वचषक जिंकला त्यावेळेला तो झेल कोण विसरेल. सूर्यकुमार यादवने झेल टिपला, तो कोण विसरेल. कपिल देव, रामलाल निखज यांनी झेल टिपला, विवेन रिचर्ड सरांचा, तो झेल कोण विसरेल. मात्र हे जेव्हा जेव्हा झेल मात्र टिपले तेव्हा तेव्हा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आलेले आहेत. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. संघाची धावसंख्या स्थिर झाले, जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक
हॅलो. चला मॅच क्रमांक 3 आपल्या भेटीला येते. दोन टीमच्या दरम्यान आपण पाहणार आहोत आई जीवदानी कसराळी बी वर्सेस वाघोबा खंदरपाडा या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना पाहणार आहोत. आणि पहिल्या 4 षटकांसाठी या पण धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ कोपरी धनंजय पाटील या आपण आवाज ऐकूया.